नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग एक नाही तर वेगवेगळ्या 4 ट्रॅक्सवर धावणारा आहे. पहिला तर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी शलाकाच्या केस संदर्भात पुरावे गोळा करतात. दुसरीकडे राकेशचा ईश्वरीच्या माहेरी संशयास्पद वावर आणि तिसरीकडे आपण बघणार आहोत की आकाश आणि नमूच्या लग्नासाठी मामीचा ठाम असा नकार. आणि प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडची सगळ्यात धक्का देणारी बातमी म्हणजे अंजली हॉस्पिटलमध्ये. प्रेक्षकांनो, आता ते आजचा भाग नेमका काय सांगतो आहे आणि पुढे काय संकेत देणार आहे माहीत नाही. चला तर मग सविस्तर आजचा एपिसोड पाहूया. आणि आता इकडे पोलीस ईश्वरीची चौकशी करण्यासाठी आले असतात. ईश्वरी त्यांना सांगते की शलाकाताई पुन्हा गावी गेल्यानंतर त्यांनी मला मेसेज केला होता की त्यांचा नवरा सुधारला आहेत आणि ते दोघं परत एकत्र राहायला लागलेत म्हणून. आता ते पोलीस म्हणतात की तो मेसेज आहेत का तुमच्याकडे? ईश्वरी म्हणते की आहे ना. ते पोलीस म्हणतात की बघू द्या. ईश्वरी आता त्यांना तो मेसेज दाखवते आणि इकडे हा राजेश बारीक लक्ष ठेवून असतो यांच्यावर की यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे ते आपल्याला तर माहित आहे. आता ते मेसेज बघून झाल्यानंतर ते इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या तुम्हाला मेसेज करत होत्या. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात खरं तर आम्हाला डेड बॉडी जवळ मोबाईल सापडलाच नाही. आणि आता पोलीस म्हणतात की तुम्ही आम्हाला त्यांचा नंबर द्या, आम्ही चौकशी सुरू करू. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की गवळी नंबर घे. आता ईश्वरी त्यांना कॉन्स्टेबल यांना नंबर देते. ते इन्स्पेक्टर ईश्वरीला म्हणतात की तुम्ही खूप महत्त्वाची बातमी दिली आम्हाला, पुढे काय आम्हाला लागलं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू किंवा विचारू. आणि ते इन्स्पेक्टर आता म्हणतात की अर्णव सर थँक्यू. आणि पोलीस तिथनं निघून जातात. ईश्वरीला मात्र शलाकाबद्दल खूप वाईट वाटत असतं. आणि प्रेक्षकांना आता मामाला माहिती असतं की ईश्वरी यामुळे खूप डिस्टर्ब झालेली असते. आणि मामा तिला विचारतात काळजीपोटी की ईश्वरी तू ठीक आहेत ना आता? ईश्वरी फक्त मान डोलावते. मामा म्हणतात की नाही, ते मला माहिती आहे की हे सगळं तुझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. मामा म्हणतात की कसं आहे, घरात लग्नाचं वातावरण आहे, तुझे घरचे पण येणार आहेत, बोलणी करायला लग्नाची नाही, त्यापेक्षा स्वतःला सावर जरा. ईश्वरी म्हणते की हो, कोशिश करते मी. आणि ईश्वरी प्रेक्षकांनो तिथनं निघून जाते तिच्या रूममध्ये. मामा म्हणतात की अर्णव अरे, म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की ती खूप डिस्टर्ब झाली आहे, तिच्याकडे लक्ष दे. आणि अर्णव म्हणतो की हो. आणि हा अर्णव अनिता त्यांना फक्त आवाज देतो. त्यापुढे काय झालंय ते आपल्याला बघायला मिळणारच आहे. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरीला सारखं तेच आठवत असतं, कारण ईश्वरीच्या बाबतीत म्हणजे ईश्वरीसाठी ती खूप चांगली मुलगी होती आणि ईश्वरीच्या खूप क्लोज होती, कारण ईश्वरीने तिच्यासाठी खूप काही केलं असतं. पण तिचा असा खून झाला हे ईश्वरीला ऐकूनच खूप धक्का बसलेला असतो. तिला सारखं आठवतं की अर्णव म्हणतो की ही साडी म्हणजे शलाका ताईंची. आणि अर्णव त्यांना सांगतो की शिर्केंनी सांगितल्याप्रमाणे AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप त्यांचंच आहे, दॅट मीन्स त्यांचा कोणीतरी खून केला आहे. आणि बघा, अर्णवने अनिता ताईंना का फोन केला होता त्याचं कारण आत्ता फोन म्हणजे आवाज दिला होता त्याचं कारण आत्ता कळतं आहे की अर्णवने त्यांना ईश्वरीसाठी अद्रकवाली चाय बनवायला लावलं असतं. आणि तोच घेऊन येतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, ही तुझी अद्रकवाली चाय. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही. अर्णव म्हणतो की मी नाही चहा बनवला आहे, अनिता ताईंनी बनवला आहे. आता ईश्वरी म्हणते की सर माझ्या हे सगळं डोक्यातून जातच नाहीये, काय होऊन बसलं हे सगळं. अर्णव म्हणतो की रिलॅक्स. शलाका तुझी चांगली मैत्रीण होती ना, आणि तुला तिच्याबद्दल हे असं वाटणं इट्स नॅचरल. ईश्वरी म्हणते की बिचारी खूप चांगली होती हो, तिचा नवरा ना तिला खूप त्रास द्यायचा, मला सारखी सांगायची ती त्याच्याबद्दल. ईश्वरी म्हणते की एवढी चांगली होती आणि तिचं असं. अर्णव आता तिला खूप दिलासा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणतो की यू प्लीज रिलॅक्स, हे विचार डोक्यातनं काढून टाक प्लीज. अर्णव म्हणतो की हे बघ, आकाश आणि नम्रताच्या लग्नाची बोलणी करायची, सो प्लीज. ईश्वरी म्हणते की सर हे ऐकल्यापासून मला दुसरं काही सुचेनाच झालं आहे. अर्णव तिला रिलॅक्स करतो आणि म्हणतो की चहा घे. आणि अर्णव म्हणतो तिला की मला पोलीस स्टेशनला जायचंय, काही फॉर्मॅलिटी सबमिट करायच्या आहेत सो. आणि आता बघा, ईश्वरीच्या मनात प्रश्न असतो. ती म्हणते की सर लग्नाची बोलणी करायला माझी आई घरी येईल, चालेल ना तुम्हाला? अर्णव म्हणतो की या
मी चालवून घेईल. अर्णव तिला म्हटलं होतं की 2 गोष्टी मिक्सअप करायच्या नाही असं मी तुला म्हटलं होतं ना, सो येऊ दे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे परत आत्या आता ईश्वरीला फोन करते. त्या म्हणतात की अगं इशू तो परत दिसला होता मला. आत्या म्हणतात की इशू त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी कारस्थान चालू आहेत. ईश्वरी म्हणते की का सारखा घुटमळतो आहे तिथे. ईश्वरी म्हणते की बरं आत्या, तुला आणखी काही कळलं ना तर लगेच कळव मला आणि त्याच्यावर लक्ष ठेव. आत्या म्हणते की तू काळजीच करू नको, माझं चांगलं लक्ष आहे त्याच्यावर. आत्या ईश्वरीला म्हणतात की तू काळजी घे. ईश्वरी म्हणते की इकडे ईश्वरी म्हणते की हा राकेश त्या खोलीजवळ का घुटमळत असेल. आणि इकडे विचार करते करते आणि म्हणते की या शलाकाताईंच्या प्रकरणाविषयी त्याचा काही संबंध नसेल ना. आणि बघा ईश्वरी म्हणते की शलाकाताईंची केस मी राकेशला लढायला दिली होती. शलाकाताईंची फाईल सुद्धा मी त्याच्याकडे दिली होती आणि तिला ते आठवतं. ईश्वरी त्याला म्हणते की मला ना तुमच्याशी एका जरुरी विषयावर बोलायचं होतं. ईश्वरी म्हणते की माझ्या ऑफिसमध्ये ना एक बाई काम करता, त्यांच्या नवऱ्याने त्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे हो. आणि राजेश विचारतो की नाव काय त्यांचं. ईश्वरी सांगते की शलाका पाटील. आणि बघा आता ईश्वरीने त्याला फोन केलेला असतो. तो म्हणतो की येईल लवकरच घरी येईल, फार काळ वाट बघायला नाही लावणार मी तुम्हाला. आणि हा राजेश म्हणतो की काय झालं, काही विशेष कारण आहेत का. आणि ईश्वरी म्हणते की शलाकाताई घरी आल्या आहेत तुम्हाला भेटायला. आणि तेव्हा त्याचा तोंडात आवाजच निघत नाही. इकडे ईश्वरी म्हणते की हॅलो. आणि बघा इकडे लगेच याच्याकडे कारण रेडीच असतो. तो म्हणतो की सॉरी, माझ्या मित्राचा मेसेज आला, तो वाचत होतो की त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे, मला तिथे जावं लागेल अर्जंटली. ईश्वरी म्हणते की म्हणजे आज भेटता नाही येणार. तो राजेश म्हणतो की नाही. आणि राजेश म्हणतो की नाही, कारण तिथे काय परिस्थिती आहे माहित नाही ना, किती वेळ लागणार असं. ईश्वरी म्हणते की हा राकेश शलाकाताईंना भेटायला टाळत का होता. आणि ईश्वरीला शलाकाचं बोलणं आठवतं. दागदागिने सगळं घर विकून गेला, माझ्या आयुष्याचं सगळं वाटोळ केलं हो याने. आणि इकडे बघा तिने राजेश्वर नाव घेतलेलं होतं, त्यामुळे आता ईश्वरीला आठवतं. ती म्हणते की शलाकाताईंच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील होतं. आणि बघा ईश्वरी म्हणते की राजेश, राकेश. ईश्वरी म्हणते की याचा काही संबंध. आणि ईश्वरी ते मेसेजेस बघते आणि म्हणते की पोलीस म्हटल्या त्याप्रमाणे हे मेसेजेस 8-9 महिन्यापूर्वीच आले. त्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही, आता मला त्या खोलीत जाऊन बघायलाच हवं. आणि बघा आता नमू म्हणते की आई, आणि ती डबा भरत असते. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं काय ह्या डब्यात. नमू म्हणते की अगं आकाश सरांना आवडतात म्हणून गुलाबजाम घेतले. सुप्रिया काकू म्हणतात की हो का. प्रेक्षकांनो इकडे बघा, ह्या दोघी मायलिकींचं नातं आता जरा थोडं वळणावर आलं आहे, म्हणजे या दोघीही आनंदात आहे. सुप्रिया काकू म्हणतात की छान. आणि सुप्रिया काकू म्हणतात की नमू आपण संध्याकाळी त्यांच्याकडे बोलणी करायला तर जाणार आहोत. त्या म्हणतात की का, कोण जाणे, मला खूप दडपण आलं आहेत ग. नमू म्हणते की आई. नमू म्हणते अगं तुला माहितीच आहेत ना, आई आणि आजी, म्हणजे आजी आणि ताई किती मोकळ्या आहेत स्वभावाने. सुप्रिया काकू म्हणतात की हो. त्या म्हणतात की पण तरीही. नमू म्हणते की आई तू अजिबात काळजी करू नको, सगळे छान आहे तिथे. सुप्रिया काकू म्हणतात की काय, आकाशच्या आईला मी अजून भेटले नाहीयेत ना. सुप्रिया काकू म्हणतात की कसा आहेत ग त्यांचा स्वभाव. नमू म्हणते की त्या पण चांगल्या आहेत. तर सुप्रिया काकू म्हणतात नाही, त्यांनी म्हणजे वेगळ्याच मुलीसोबत आकाशचं लग्न ठरवलं होतं ना, त्यामुळे नीट बोलतील ना त्या माझ्याशी. नमू म्हणते की हो. नमू म्हणते की जिजूने त्यांची समजूत काढली आहे, तू नको काळजी करू. सुप्रिया काकू म्हणतात की नाही, म्हणजे आजींचाच फोन आला होता, त्याचा तर काही प्रश्नच नाही. त्या म्हणतात की जाऊ आपण संध्याकाळी. प्रेक्षकांना आता बघा, ईश्वरीला ना तिच्या जीवाची अजिबात काळजी नाहीये. ती डायरेक्ट आता तिच्या घरी, म्हणजे शेजारच्या रूममध्ये जिथे हा राजेश भाड्याने राहत होता त्या रूमची आता तपासणी करत असते की तिथे तिला काही मिळतं का. तिथले ड्रॉवर बघत असते, तिथे बेड असतो, त्या बेड खाली बघत असती. नको त्या गोष्टींमध्ये, म्हणजे जिथे जिथे वस्तू ठेवलेल्या असतात तिथे ती शोधत असते. कपाट म्हणू नका, पण तिथे तिला काहीच सापडत नाही. आता ती स्वतःच विचार करते की महाराजाशी ते घुटमळत काय आहे, त्याने इथे नक्की काहीतरी ठेवलं असेल म्हणूनच ना. ती म्हणते की काय आहे, कुठे काहीच नाहीये. तो राकेश इथून निघून गेल्यानंतर आत्याने सगळी साफसफाईच करून टाकलीये. प्रेक्षकांनो तिच्या अचानक लक्षात येतं की कपाटावर काही असू शकतं, म्हणून मी ती खुर्ची घेते आणि खुर्चीवर उभं राहून कपाटावर बघते. सुरुवातीला तिला नंतर आधी काही सापडत नाही, पण जेव्हा तिचा हात त्या पिशवीजवळ जातो आणि ती पिशवी काढून घेते आणि म्हणते की काय असेल ह्या पिशवीत. आणि बघा त्या पिशवीतून तिला ती शलाकाचीच फाईल दिसते. ती ओपन करून बघते तर काय, आणि म्हणते ही तर त्या शलाकाताईंचीच फाईल आहे.
त्यामध्ये फोन पण असतो. ती म्हणते की हा फोन तर शलाकाताईंचा तर नसेल ना. ती फोन ओपन करून बघते, प्रेक्षकांना पण तो फोन पूर्णपणे बंद असतो. आता ईश्वरी म्हणते की चालू का नाही होते फोन. प्रेक्षकांना हा फोन 8-9 महिने झाले तसा या खोलीमध्ये असल्यावर कसं काय चालू होणार आहे. ईश्वरी तेच म्हणते की बरेच महिने फोन बंद असेल, त्यामुळे बॅटरी उतरली असेल. आणि ईश्वरी आता ते सगळं घेऊन घरी निघाली असते. तोपर्यंत आपण बघू की इकडे मामा मामीचे काय बोलणं होतं. मामा काहीतरी सांगतात, त्यावर मामी म्हणतात की काय. मामा म्हणतात की होय, मला विचारूनच सगळं ठरवलं गेलेलं आहे वल्लरी. आणि मामा म्हणतात की हा प्रश्न तुझा नाहीये, आकाशच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मामी म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते आणि शेवटचं सांगते, मला हे लग्न मान्य नाही. नम्रता आकाशची बायको होऊच शकत नाही. आजचा प्रोग्राम कॅन्सल करा. पण मामा सुद्धा बोलतात की वल्लरी, उगाच हट्टाने पेटल्यासारखं वागू नकोस. तुझ्या या वागण्यामुळे एका दिवशी आकाश तुझ्यापासून खूप लांब जाईल. त्याचं सुख तू त्याच्यापासून हिरावून घेतेस, हे कळतंय का तुला. प्रेक्षकांना बघा, मामी इतकी निब्बर घट कशी काय, म्हणजे त्यांना काही ऐकायचंच नाहीये. त्यांना या नम्रतासोबत आकाशचं लग्न लावायचंच नाही. कारण त्यांना माहिती की सुप्रिया जर समोर आली तर ती आपल्याला ओळखेल आणि आपलं पितळ उघडं पडेल. हीच त्यांच्या मनामध्ये भीती असते किंवा हाच घाबरटपणा त्यांच्यामध्ये असतो. मामा म्हणतात तुला ऐकायचं नाही येत ना. मामा पण म्हणतात ठीक आहे, मी तुला स्पष्ट सांगतो आणि शेवटचं सांगतो. मामा पण स्पष्टपणे बोलून देतात प्रेक्षकांना. ते म्हणतात की तुला सांगतो की आकाशचं लग्न नम्रता सोबतच होईल. आणि लग्नात जरी तू त्या दोघांना आशीर्वाद द्यायला आली नाहीस तर तुझ्याशिवाय लग्न होईल. बघा, हे ऐकून फक्त मामींना वाईट तर वाटलं. कारण की म्हणजे तिचाच नवरा असं कसं काय बोलू शकतो की मी नसल्यावर सुद्धा लग्न होईल. मामा म्हणतात की वल्लरी, तुझ्या या स्वभावामुळे मी जे सहन केलंय ना, ते मी कधीच आकाशच्या वाटेला येऊ देणार नाही. प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे. ह्या वल्लरीमुळे मामांचं आयुष्य खरंच किती म्हणजे निरस झालेलं आहे हे तर आपल्याला माहीतच आहेत. आणि प्रेक्षकांना मामा मुलाच्या बाजूने एवढे खमके असल्यामुळे आता एकदम स्पष्टपणे त्या मामींना सांगून देतात आणि म्हणतात कळलं का. आणि बघा प्रेक्षकांना, मामीला असं वाटलं की मामा त्यांचं ऐकतील, पण आता मामाने त्यांचीच बाजू पलटली आहे. ते म्हणतात की आता मामी म्हणतात की आताच मला काहीतरी करून भाजी पलटवावी लागेल. हे तर काही माझं ऐकायलाच तयार नाही, पण मला काहीही करून सुप्रिया समोर तर यायचंच नाहीये. ओळखेल ती मला. नाही, साधा विरोध करून काही होतच नाहीये. आता मोठंच काहीतरी करावं लागेल. आता इकडे ईश्वरीने त्याला सांगितलं की हा मोबाईल. अर्णव म्हणतो की काय. ईश्वरी म्हणते की अहो, हा राकेश जेव्हा मात्याच्या खोलीमध्ये किरायदार म्हणून राहायचा ना, त्या खोलीमध्ये मला हा मोबाईल सापडला आहे. अर्णव तिला म्हणतो की तू एकटी गेली होती. ईश्वरी म्हणते की हो. अर्णव बघा, काळजीपोटेच म्हणत असतो, पण त्याचं होटांवर येऊ देत नाही. म्हणजे असं सांगत नाही की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तेवढी काळजी पण आहे. तो म्हणतो तू एकटी का गेली होतीस तिथे, मला का नाही सांगितलं. आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुला कळत का नाहीये तिथे जाण्यात केवढी मोठी रिस्क होती, हे कळतंय का तुला. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही मला बोलूच देत नाही, चान्स तर द्या तुम्ही मला बोलायचा. आता अर्णव म्हणतो की बोल, आन्सर मी, तू तिकडे एकटी का गेली होतीस. ईश्वरी म्हणते की सर अहो, मला आत्याचा फोन आला होता. ईश्वरी म्हणे आत्याने मला सांगितलं की तो राजेश ज्या खोलीमध्ये राहायचा ना, त्या खोलीच्या आजूबाजूला त्याला फिरताना म्हणजे तिथे बघितलं आहे. आणि अर्णव म्हणतो की व्हॉट. ईश्वरी म्हणते की हो सर. ईश्वरी म्हणते की म्हणूनच मला डाऊट आला की त्या खोलीमध्ये नक्कीच काहीतरी आहे. तो राकेश त्या खोलीमध्ये जायची कोशिश करतो आहे आणि ती वस्तू राकेशच्या हाती लागण्याआधी आपल्या हाती लागणं खूप जरुरी होतं. त्यामुळे मी कसलीच वाट न बघता त्या खोलीमध्ये गेले आणि मला त्या खोलीमध्ये हा मोबाईल सापडला. आणि आता अर्णव तो फोन हातात घेतो आणि म्हणतो की हा तर जुना मोबाईल आहे, बटनवाला. ईश्वरी म्हणते की राकेश हा बटनवाला मोबाईल वापरायचा. ईश्वरी म्हणते की नाही सर, तो तर लेटेस्ट फोन वापरायचा. हा त्याचा फोन नाहीये. अर्णव म्हणतो की मग कोणाचा फोन आहेत हा. ईश्वरी म्हणते की हो सर, तेच तर शोधून काढायचं आहेत ना आपल्याला. पण याच फोनमध्ये नक्की असं काहीतरी आहे, त्यासाठीच हा राजेश त्या खोलीबाहेर घुटमळत होता.
ईश्वरी म्हणते की सर पोलीस काय म्हणाले ते ऐकलत ना तुम्ही? शलाकाताईंचा फोन सापडलेला नाहीये. ईश्वरी म्हणते की हा फोन शलाकाताईंचा असेल तर? प्रेक्षकांनो आता अर्णव म्हणतो की हा फोन जर शलाकाताईंचा असेल तर हा फोन राकेशकडे कसा आला? ईश्वरी म्हणते की ते नाही माहिती मला. आणि ईश्वरी म्हणते की सर शलाकाताईंच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील होतं. आणि प्रेक्षकांनो आता ईश्वरी संशय करायला सुरुवात करते. ती म्हणते की हा राजेश्वर राकेश असेल तर? आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, तू हे सगळं कशावरून बोलतेस? त्याचा प्रेक्षकांनो गोंधळच उडालेला असतो की राजेश्वर, राकेश आणि इथे आहे तो राजेश. म्हणजे त्याला सुद्धा कन्फ्युजन झालं असतं, पण त्याचा विश्वास काही बसत नाही. आणि ईश्वरी म्हणते की सर ही फाईल मला शलाकाताईंनी दिली होती. आणि ईश्वरी म्हणते की शलाकाताईंनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात जेवढे जमतील तेवढे पुरावे गोळा केले होते आणि ही फाईल मी राकेशकडे दिली होती त्यांची केस लढण्यासाठी. आता बघा हे सुद्धा अर्णवला काहीच माहीत नसतं. आता अर्णव स्वतःच कन्फ्यूज झालेला असतो. ईश्वरी म्हणते की तुम्हाला सांगू का सर, मी जेव्हा राकेशला सांगायचे की या केस संदर्भात शलाकाताईंना तुम्हाला भेटायचं आहे, तेव्हा तो राकेश या शलाकाताईंना भेटणं टाळायचा. एकदाही राकेश त्या शलाकाताईंच्या समोर आला नाही. आणि ईश्वरी म्हणते की हो, म्हणून तर मला असं वाटतंय की अर्णव सुद्धा म्हणतो की हे क्वाईट पॉसिबल, कारण तो मुलींना फसवणार हा राजेशचा धंदाच आहे. ईश्वरी म्हणते की हो सर, म्हणूनच म्हणते की हा फोन काहीही करून आपल्याला लवकरात लवकर सुधारायला हवा. आणि अर्णव म्हणतो की बट हा इतका जुना फोन आहे, त्यातही तो बंद आणि चार्जर पण नाही, जुनं चार्जर नाही सापडणार आता आपल्याला. ईश्वरी म्हणते की नाही सर, काहीही करून आपल्याला हा फोन रिपेअर करायलाच हवा. ह्या फोनसाठी जर तो राकेश त्या खोलीकडे गेला असेल, एकच अर्थ येतो की ह्या फोनमध्ये त्याची सगळी पापं बंद आहेत. अर्णव म्हणतो की हा फोन जर राजेशसाठी एवढा इम्पॉर्टंट होता तो हा फोन ठेवून गेलाच का? ईश्वरी म्हणते की ते मला काहीच माहिती नाही सर, पण लवकरात लवकर आपल्याला हा फोन सुरू करायलाच हवा. अर्णव म्हणतो की ओके यू आर राईट, हा फोन आपण पहिले रिकवर करूयात. अर्णव म्हणतो की आय एम व्हेरी शुअर यात काही ना काही सापडेल आम्हाला. आणि अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते काय झालं? अर्णव म्हणतो की कोणीतरी असं असल्याचं भास झालं मला. आता ईश्वरी म्हणते की राकेश, आणि तेवढ्यात मामा आवाज देतात की अर्णव. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की मामा. त्यांच्या श्वासात श्वास येतो. अर्णव म्हणतो की आलो मामा. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की एक मिनिट, म्हणजे तिने ते सगळे आता फाईल आणि तो फोन त्या बॅगमध्ये म्हणजे पिशवीमध्ये परत ठेवून ड्रॉवरमध्ये नीट व्यवस्थित ठेवून देते. आणि तेवढ्यात हे दरवाजा मामा मध्ये येतात आणि म्हणतात की अरे अंजलीला आता मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, तर तिथे तिला थोडा त्रास झाला. अर्णव म्हणतो की व्हॉट, काय झालं ताईला? ताई बरी आहेत ना? मामा म्हणतात की अरे हो ठीक आहे, रिलॅक्स, अजिबात काळजी करू नकोस. मामा म्हणतात की डॉक्टर म्हणाले प्रिकॉशन म्हणून तिला अंडर ऑब्झर्वेशन मध्ये 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवूयात. अर्णव म्हणतो की मामा अरे ताई सोबत कोण आहे तिथे? मामा म्हणतात की अरे आकाश आहे. मामा म्हणतात की संध्याकाळी तुम्ही भेटायला गेलात तरी चालणार, एवढंच सांगायला आलो होतो मी. मामा म्हणतात की बर आईला जाऊन सांगतो. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की सर मोबाईल. अर्णव म्हणतो की या आपण तो मोबाईल लवकरच लवकर नीट करून आणतो. आणि प्रेक्षकांनो आता बघा हा राजेश परत आता तिथे दिसतो आहे. आणि बघा आता राजेश कानोसा घेत असतो की तिथे कोणी आहेत का नाही. आणि प्रेक्षकांनो त्याच्याकडे त्याची चावी सुद्धा असते बघा. आता तो लॉक खोलून मध्ये जातो आणि प्रेक्षकांनो बघा तो त्या कपाटावर ते पिशवी शोधतो, पण त्याला काही तिथे सापडत नाही. बघा हा राजेश म्हणतो की ती फाईल आणि मोबाईल असलेली पिशवी कुठे गेली? प्रेक्षकांनो तो स्वतःच आता खूप पॅनिक होऊन जातो, कारण त्या पिशवीमध्ये किंवा त्या फोनमध्ये असं काहीतरी असणार आहे. त्यामुळे तो एवढा रिस्क घेऊन ती पिशवी शोधायला इथे आला आहे. तो कपाट बघतो, ड्रॉवर बघतो, म्हणजे जिथं त्याला ठेवण्याची त्याची जागा असेल तिथे तो सगळीकडे शोधतो, पण त्याला ती पिशवी आणि तो मोबाईल काही सापडत नाही. आणि बघा प्रेक्षकांनो आता तो सगळीकडे शोधतो आणि म्हणतो तो फाईल आणि मोबाईल कोणी घेतला असेल. आणि आता बघा रात्र होती, आता डायरेक्ट सकाळ झालेली आहे. ईश्वरी म्हणते की कचोरी बनी अब समोसे की भारी. ईश्वरी म्हणते की लग्नाची बोलणी सुरू होण्याआधीच मी सगळं तयार ठेवणार, मग एकदा
एकदा का लग्नाची तारीख ठरली की मी सगळ्यांचं तोंड गोड करायला मोकळी. ईश्वरी आता ते पीठ हात लावते आणि म्हणते की हे भगवान, पीठ पातळ झालं आहे, पीठ ऍड करावं लागेल. आणि अर्णव तिथे त्याचं बॉटल घेण्यासाठी आलेला असतो पाण्याची. आणि ईश्वरी म्हणते की सर 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 बरं झाला आलात तुम्ही. ईश्वरी आता त्याला म्हणते की माझं एक काम कराल का, मला तो वरचा पिठाचा डब्बा काढून द्याल. अर्णव म्हणतो की काय, का बर. आणि ईश्वरी आता हात दाखवते की माझ्या हात भरलेले आहेत म्हणून. अर्णव म्हणतो की मी असले कामं करत नाही. ईश्वरी म्हणते की कामं नका करू, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्याल. अर्णव म्हणतो की कोणता प्रश्न. ईश्वरी त्याला परत प्रश्न करते की आपल्या नात्याचं काय. आणि बघा आता ईश्वरी एवढं टक लावून ऐकत असते आणि अर्णव तिला बिचारीला उत्तर काय देतो. तिची अपेक्षा एवढी असते की अर्णव काहीतरी त्यांच्या नात्याबद्दल बोलेल, पण आता अर्णवचं उत्तर ऐकून तिला पण बिचारीला वाईट वाटतं. अर्णव तिला म्हणतो की काही नाही, जगासाठी फक्त आपण नवरा बायको आहोत, लवलेस लाईफ जगणार होतीस तू. आणि इथेच प्रेक्षकांनो मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा आता मामी ईश्वरीला बोलतात की तुला काहीही वाटलं तरी तुझी बहीण आकाशची बायको म्हणून या घरात येणार नाही. आणि इकडे सुप्रिया पण आता नमुला म्हणते की आकाशची होणारी आई अगं तुझी सासू आहे आणि तिलाच जर का हे लग्न मान्य नसेल तर तुझा संसार सुखाचा होणार आहेत का. आणि बघा आता ही नमू डायरेक्ट टोकाचा विचार करायला लागते. ती म्हणते की आता जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि बघा तिथे लगेच तिला सुरी सापडते आणि ती तिची म्हणजे हात कापून घेणार, हाताची नस. तेवढ्यात सुप्रिया काकू तिच्या हातातनं तो चाकू घेतात आणि बघा तिच्या कानाखाली म्हणजे एक गालावर एक फटका मारतात. ईश्वरी म्हणते की या घरात जोवर सगळ्यांना हे नातं मान्य होत नाही ना, जे आकाश, अर्णव, आजी आणि मामा असतात, ईश्वरी म्हणते की तोपर्यंत आई या लग्नाला होकार देणारच नाही. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड